सो आता आपण पाहतोय फनल. आता फनल म्हणजे नेमकं काय? तर फनल म्हणजे बघा या पार्टला आपण म्हणतो फनल. जे तुमचं फनल जे असतं, फनल मीन्स युअर सिस्टम. हे सिस्टम बघा कशा प्रकारे, या सिस्टमचं ओपनिंग इथं आहे आणि ह्या ओपनिंग मध्ये एवढी मोठं लोक आलेली आहेत. काय आलेली आहेत? एवढी मोठी लोक आलेली आहेत. आता या लोकांना आपण काय म्हणतो? ही लोक जी असतात, ही लोक असतात आपल्या लीड्स. हे काय असतात? हे असतात आपल्या लीड्स. या लीड्स कुठून येतात? या लीड्स येतात फेसबुकवरून, इंस्टाग्रामवरून अवेअरनेस कॅम्पेन लावून, ट्रॅफिक कॅम्पेन लावून, लीड जनरेशन कॅम्पेन लावून, असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन्स लावून लोक तुमच्याकडे येतात. कुठे येतात? मग ते तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात किंवा तुमच्या व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज करतात. एवढी सगळी लोक. परंतु एवढी सगळी लोक तुमचं प्रोडक्ट खरेदी करतच नाहीत. प्रोडक्ट खरेदी करणारे लोक किती असतात? एवढीच असतात. म्हणजे 10 ते फार फार तर 20% लोक तुमचं प्रोडक्ट खरेदी करतात. मग फनलचं काम काय असतं माहितीये का? फनल मध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात. स्टेज 1 समजा ही जी असते ही स्टेज 1 असते. त्याच्यानंतर ही जी असते ती ही स्टेज 2 असते. ओके. त्यानंतर ही खालची असते ती स्टेज 3 असते. ओके. ही काय असते? ही स्टेज 3 असते. आता ह्या 3 स्टेजला काय म्हटलं जातं? ह्या 3 स्टेजला म्हटलं जातं, सगळ्यात पहिल्यांदाची जी स्टेज असते तिला म्हटलं जातं टॉप ऑफ दी फनल. काय म्हटलं जातं त्याला? टॉप ऑफ दी फनल, ज्याला आपण टोफू असतं असं म्हणतो. टॉप ऑफ दी फनल. त्याच्यानंतर असतं मिडल ऑफ दी फनल. टॉप ऑफ दी फनल, त्याच्यानंतर असतं मिडल ऑफ दी फनल. ओके. म्हणजे फनलच्या मध्यंतरात. आणि थर्ड असतं एंड ऑफ दी फनल. काय असतं? एंड ऑफ दी फनल. एंड ऑफ दी फनल. आता टॉप ऑफ दी फनल मध्ये काय असतं? टॉप ऑफ दी फनल मध्ये असतात इंटरेस्टेड लोक, ज्यांना त्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना ती गोष्ट आवडते. ज्यांना काय होते? ती गोष्ट आवडते. मग ती लोक काय करतात? ती लोक आपल्याकडे इन्क्वायरी करतात लीड फॉर्मच्या माध्यमातून. म्हणजे लोक एंगेजमेंट ऍड असेल, एंगेजमेंट ऍड असेल किंवा लीड ऍड असेल, लोक काय करतात? एंगेजमेंट ऍड किंवा लीड ऍडच्या माध्यमातून तुमच्याकडे इन्क्वायरी करतात. तुमच्याकडे इन्क्वायरी केल्यानंतर तुम्ही काय करू शकता? तुम्ही त्यांना मेसेजला रिप्लाय करता. मिडल ऑफ दी फनल मध्ये त्यांना मेसेजला रिप्लाय करता. तुम्ही त्यांना रिप्लाय करता आणि काहींना कॉल करता. काहींना रिप्लाय करता, काहींना कॉल करता किंवा काहींना तुम्ही मेसेजेस करता. आणि त्यापैकी काहींना तुम्ही डील क्लोजिंगला घेऊन जाता. डील क्लोजिंगला घेऊन जाता. परंतु जर तुम्ही नोटीस केलं तर प्रत्येक स्टेजला, प्रत्येक पार्टला 3 पार्ट असतात. हे बघा, प्रत्येक पार्ट मध्ये लोक कमी 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 होत जातात. लोक काय होतात? हळूहळू कमी होत जातात, तुमच्या हातातून निसटून जातात. तर याला म्हणायचं फनल. पण ही लोक मुद्दामून सोडून देतो का? कारण ही लोक इंटरेस्टेड नसतात. तुम्ही पाहिलं असेल की माझ्या वेबिनारला सुरुवातीला किती लोक होती, रजिस्ट्रेशन किती लोकांनी केलं, म्हणजे इन्क्वायरी किती लोकांनी केली माझ्याकडे तुम्हाला सांगायचं झालं तर? इन्क्वायरी केली जवळपास 3000 लोकांनी. किती लोकांनी? 3000 लोकांनी इन्क्वायरी केली. म्हणजे 3000 लोकांनी माझा फॉर्म भरला. ऍडला गेले, माझ्या लँडिंग पेजला गेले आणि 3000 लोकांनी फॉर्म भरला. 3000 लोकांपैकी माझ्या 3 दिवसांचा फ्री क्लास केला. फ्री क्लास वाली लोक किती आहेत? आले ते? फ्री क्लास वाली लोक किती होती? फ्री क्लासला लोकांनी जॉईन केलं जवळपास टोटली 1500 लोकांनी. त्याच्यानंतर लास्ट डे ला किती लोक होती? म्हणजे तिसऱ्या दिवसाच्या, 3 दिवसांचा मी क्लास घेतो ना, तर तिसऱ्या दिवसाच्या लास्ट क्लासला लोक किती होती? तर लास्ट क्लासला लोक होती जवळपास 650. आणि जेव्हा मी पिच केलं तेव्हा ऍडमिशन किती लोकांनी घेतलं? पेड क्लास माझा किती लोकांनी जॉईन केला? तर जो काय असेल तो 60-65 लोकांनी माझा क्लास जॉईन केला. तर माझा हिशोब घालू नका लगेच तुम्ही.
त्याच्यात भरपूर साऱ्या गोष्टींचा खर्च वगैरे असतो. बट एंड आउटकम मला काय मिळालं? 3,000च्या कन्व्हर्जन लीड जनरेशनच्या अगेन्स्ट मला किती लीड ऍडमिशन झाले? 65 ऍडमिशन झाले. मग ह्या बाकीच्या लोकांनी काय केलं? तर बाकीच्या लोकांनी माझे वेगवेगळे प्रोडक्ट घेतलेच की, पण माझ्या मेन प्रोडक्टला कन्व्हर्जन रेशो काय असेल, तर तो माझा कन्व्हर्जन रेशो झाला. मग 3 स्टेजेस राहिले. टॉप ऑफ दी फनल काय? तर इन्क्वायरी. मिडल ऑफ दी फनल काय? तर मी फिल्टरेशन लावलं माझ्या स्वतःसाठी. मी कॉल मेसेजेस करत बसलो नाही. का? कारण 3,000 लोकांना मी कॉल मेसेज कसा करेल? 3,000 लोकांना मी कॉल मेसेज नाही करू शकत. तर मी माझे फिल्टरेशन लावून घेतले ऑटोमेशनच्या माध्यमातून, आणि एंड ऑफ दी फनल 65 लोकांनी ऍडमिशन घेतलं. याच्यापेक्षा वेगळं फनल म्हणजे काहीच नसतं. यालाच आपण म्हणतो फनल. फनल हे एक प्रॅक्टिकल असतं, आणि प्रॅक्टिकल म्हणजे कसं? जिथे तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये इम्प्लिमेंट करता, ते एक फनल असतं, आणि लँडिंग पेजचं एक फनल असतं. लँडिंग पेज फनल म्हणजे काय? आता बघा, लोकांनी माझी ऍड पाहिली. ऍड पाहिल्यानंतर मी त्या लोकांना कुठे पाठवलं? त्या लोकांना मी या एका लँडिंग पेज वरती पाठवलं. कुठे पाठवलं? या एका लँडिंग पेज वरती. या लँडिंग पेज वरती जेव्हा लोक आली, तेव्हा त्यांना काय दिसलं? 3 दिवसात फेसबुक, इंस्टाग्राम मार्केटिंग मास्टर करा, आणि ऑप्शन दिसले. इथे मी त्यांना व्हिडिओ दाखवला. व्हिडिओ कशामुळे दाखवला? की तिथून लोक कुठून आली? माझ्या ऍड मधून इथे आली. ऍड मध्ये किती सेकंदाचा व्हिडिओ पाहिला? ऍड मध्ये त्यांनी 60 सेकंदाचा व्हिडिओ पाहिला. मला सांगा, 60 सेकंदामध्ये समोरचा व्यक्ती मला जज कसा करेल? त्याला खरं जर समजा त्याला चुकीचं काहीतरी वाटलं, किंवा चुकीच्या पद्धतीसाठी आलेला आहे, म्हणजे त्याला वाटलं की मी सर्व्हिस देतो डिजिटल मार्केटिंगची. डिजिटल मार्केटिंगची मी सर्व्हिस देत नाही, मी डिजिटल मार्केटिंग शिकवतो. पण त्याला 60 सेकंदाचा व्हिडिओ बघून जर वाटलं, आणि त्याने इन्क्वायरी केली, तर ती इन्क्वायरी चुकीची आली. मग तिला फिल्टर करण्यासाठी मी डायरेक्ट एंगेजमेंट कॅम्पेन न लावता, डायरेक्ट लीड कॅम्पेन न लावता, त्याला मी लँडिंग पेज वरती पाठवलं, आणि त्याला इथला व्हिडिओ बघायला लावला. हा व्हिडिओ किती मिनिटांचा आहे? हा व्हिडिओ जवळपास 2.5 मिनिटांचा आहे. त्या 2.5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर एक्सप्लेन केलं की काय आहे, कशा प्रकारे आहे, कोण शिकवणार. इथे मी माझा स्वतःचा व्हिडिओ टाकला, किंवा कन्फ्युजन नको नंतर. ओके, म्हणजे मला काय, मला फक्त सिरियस लोक हवी आहेत. त्याच्यानंतर त्याची क्युरियोसिटी बिल्ड करण्यासाठी मी काय टाकलं? मागील बॅचच्या स्टुडंटचा अनुभव, मागच्या बॅचमध्ये लोकांचा काय अनुभव होता, त्यांनी काय एक्सपिरियन्स केलं, त्यांनी काय माझ्याकडून जाणून घेतलं, तर ते इथं मी मेन्शन केलं. ओके, सो इथे एक व्हिडिओ होता, तर तो व्हिडिओ मी इथं दाखवला. त्याच्यानंतर इथे मी स्पेसिफिकली मेन्शन केलं की हा क्लास कोणासाठी आहे? हा क्लास बिझनेस ग्रो करू इच्छिणाऱ्या बिझनेस ओनरसाठी आहे, बाकीच्या कोणत्याही टाइमपास वाल्या लोकांसाठी नाही. ज्यांना जास्त कस्टमर हवे त्यांच्यासाठी आहे, ज्यांना फ्रीलान्सर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर बनायचंय त्यांच्यासाठी आहे. जस्ट अ मिनिट, हा, जस्ट अ मिनिट. एक मिनिट. झालं. ओके, अशा लोकांसाठी, स्किल शिकू इच्छिणाऱ्या स्टुडंटसाठी, आणि डिजिटल ग्रोथ हवी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी. अगेन इथं मी काय मेन्शन केलं? मला लोक टाइमपास वाली नको, ज्यांना फ्री मनी हवंय, अर्निंग हवंय, असली लोक नको आहेत मला. तुम्ही याच्यात काय शिकणार आहात ते इथं मी क्लिअर केलं. काल मला कोणीतरी विचारलेलं की सर तुम्ही तुमचं सिस्टम एक्सप्लेन करा, तर मी माझं एक सिस्टम आता एक्सप्लेन करतो की मी नेमकं अशा प्रकारे काम करतो. त्याच्यानंतर 3 दिवसात काय शिकणार आहे? व 3 दिवसात एखाद्या व्यक्तीला वाटलं की चैतन्य डायरेक्ट एआय आणि काहीतरी वेगळं शिकवणार आहे, असं काय आहे का? असं काहीच नाहीये बाबा. मी 3 दिवसात काय शिकवतोय? मी 3 दिवसात फाउंडेशन शिकवतोय, कॉन्टेंट शिकवतोय, लीड्स कशा जनरेट करायच्या, पैसे कसे कमवायचे, आपलं प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, हे शिकवतोय. माझ्या 3 दिवसांच्या क्लासमध्ये मी तुम्हाला एआय आणि बीआय काय नाही शिकवत. शिकवतो, पण इथं म्हणजे कन्फ्युजनच नकोय मला कसलं. मला त्या व्यक्तीला माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे माझा क्लास जॉईन करण्यापूर्वी. क्लासचा टायमिंग, लाईव्ह, आणि हा क्लास फ्री का आहे बाबा, मराठी भाषेत काय, परत माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन, म्हणजे त्या व्यक्तीला माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन ऑलरेडी माहिती असणं गरजेचं आहे. माझ्याकडून काल समजून घ्यावं, शिकावं, माझाच का कोर्स करावा, त्याचे रिझन्स या ठिकाणी दिले आहेत, आणि कसं जॉईन करायचं. Okay. आणि अगेन इथे क्लिक केलं
की फॉर्म ओपन होतो. त्या फॉर्म मध्ये नाव, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ऍड्रेस आणि त्यांच्या बिझनेसचा टाईप विचारतो मी. म्हणजे बिझनेस वालाच येईल इथे बघा. हा मुद्दामून मी इथं काय प्रश्न विचारलेला आहे, बिझनेस टाईप विचारलेला आहे. म्हणजे मी काय केलं, लीडला फिल्टर केलं. मग हा फॉर्म भरल्यानंतर तो व्यक्ती माझी कम्युनिटी जॉईन करेल. कम्युनिटी जॉईन केल्यानंतर काय करेल, त्याला माझा पर्सनल मेसेज जाईल. सो दिस इज कॉल्ड ऍज फनल. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं एक फनल, सिस्टमॅटिक फनल, ज्याच्याने टाइमपास वाली लोक, रडणारी लोक आपल्याकडे येणार नाहीत. फनल याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं. मार्केटमध्ये भरपूर सारे लोक आहेत, कॉम्प्लिकेटेड पद्धतीने सांगतात याला फनल म्हणायचं, त्याला फनल म्हणायचं, काहीतरी अवघड गोष्टी करून, काहीच नाही. फनल कशासाठी वापरलं जातं, फनल, केरोसिन माहितीये, रॉकेल. रॉकेलला आपण एका बॉटलमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी स्टोअर करण्यासाठी एक नरसाळ वापरतो. तर ते फनल म्हणजे ते नरसाळ. एकही थेंब त्याने वाया जात नाही. आशा करतो हे तुम्हाला समजलं असेल.